तुम्ही सांगा त्यांनी केलेले कारनामे मी इथे बोलले पाहिजे का? हं. त्यांना वाचवण्याचं काम देखील मीच केलंय. अधिकाऱ्यांनी जर कामं नाही केली तर डायरेक्ट फोन उचलतात, फोन लावतात आणि त्यांना धमकावतात. राज्यात सरकार आहे, केंद्रात सरकार आहे. देवेंद्रजी सुद्धा काही सांगितलं तर नाही म्हणत नाही. चंद्रकांत दादा नाही म्हणत नाही. म्हणजे सोयीनुसार आशाताईंनी राजकारण केलं. त्यावेळेस ते संधी दिली, ताई खाली गेल्या. मी ज्याला संधी दिली त्याने माझे उपकार जाण ठेवली पाहिजे होती. कारण तेव्हा माझे ते पाय धरत होते. आणि जर इतकं घाबरायचं असेल तर राजकारणात उतरूच नाही हो त्यांनी. राजकारण कुणाचंही काम नाही. हे भल्या भल्या ज्याच्या मनगटात जोर आहे ना तोच करू शकतो. कारण की आपण पाहतो की बरेचसे राजकारणी जे आहेत वेगवेगळ्या उद्देशाने राजकारणामध्ये येत असतात. तसा आशाताईंचा उद्देश काय होता? आशाताईंनी काय कमावलं किंवा काय गमावलं? 100 नाही 101 माझ्या गाडीचा नंबर आहे. 101% सांगते की माझी जनता माझ्या पाठीमागे आहे आणि ती मतदार राजा आहे. मतदार राजाला कमी लेखू नका. आणि आता तुम्ही ही निवडणूक लढण्यासाठी पुन्हा सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटामध्ये आलात. काय नेमकं कारण काय? कारण वेगवेगळ्या अँगलनी लोक तुमच्याकडे पाहतायत. हे तालुक्यात जिथे कुठे काय गरज असेल तिथेही निधी देता. हे जमतं कसं आशाताईंना? काय आहे की ज्या वेळेला तुमच्यामुळे आम्ही आहोत, फक्त आपला लोकप्रतिनिधी कसा असावा, किती जागरूक असावा, तो किती वेळ देणारा असावा आणि त्याने आतापर्यंत काय केलं. एक मुलगी लग्नाची बघायची असेल तर तिचं सगळं आपण खानदान शोधून काढतो. कारण जिल्हा परिषद पंचायत समित्या ह्या सट्टीच्या रूपाने येतात. 5 वर्ष तुमचं भाग्य बदलतात. मला असं वाटतं भाऊ, कुणाला काय वाटतं आणि कोणी काय व्हायरल करावं त्याच्याकडे आपलं लक्ष नसावं. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. आणि जुन्नर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी आणि पंचायत समितीसाठी इच्छुक असलेले अनेक उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत. प्रत्येक उमेदवार हा मतदारांमध्ये जातोय, आपला मतदारसंघ त्या ठिकाणी पिंजून काढतोय. मतदारसंघाच्या विकासासाठीचं असलेलं आपलं व्हिजन त्या ठिकाणी मतदारांच्या समोर मांडतोय. आणि ह्याच उमेदवारांचं मत त्या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांचं त्यांच्या जिल्हा परिषद गटासाठी, पंचायत समिती गणासाठी असलेलं व्हिजन त्या ठिकाणी समजावून घेणार आहे. नेमकी ही निवडणूक लढवत असताना रणनीती काय असणार आहे हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं तर आज आपल्या LDTV मराठीच्या स्टुडिओमध्ये एक अशा मान्यवर आहेत की ज्यांनी जिल्हा परिषदेमध्ये त्या ठिकाणी 4 टर्म नेतृत्व केलेलं आहे. जिल्हा परिषदेमध्ये विरोधी पक्षनेत्या म्हणून त्यांनी त्या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे. एवढंच नाही तर भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या कमिटीवरती सुद्धा त्या सदस्य म्हणून त्या ठिकाणी नेतृत्व करतायत. जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य म्हणून देखील त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. अशा मान्यवर म्हणजे आशाताई दत्तात्रय बुचके आज आपल्या पहिल्या मान्यवर असणारे. ताई, आपलं LDTV मराठीमध्ये प्रथमतः मनापासून स्वागत. नमस्कार. जय श्रीराम. खरं तर ताई, आशाताई बुचके हे नाव जे आहे ते प्रत्येकाला परिचित आहे. परंतु आशाताई दत्तात्रय बुचके आणि वैष्णोधाम याच्या पलीकडे जाऊन आशाताईंची नेमकी ओळख काय? तसं पाहिलं तर भाऊ माझी ओळख म्हणजे राजकीय जीवनामध्ये मी जेवढी 34 वर्ष काढली, त्यामध्ये मुंबईपासून माझी सुरुवात झाली आणि फार मोठ्या-मोठ्या दिग्गजांबरोबर काम करता त्यांचा अनुभव घेता मी ग्रामीण भागातल्या जनतेने मला आव्हान केलं आणि मी 2002 ला या तालुक्यात पहिलं प्रतिनिधित्व सावरगाव येणेरे गटाचं केलं आणि जिल्हा परिषदेवर प्रचंड बहुमताने मला लोकांनी प्रतिसाद दिला आणि आम्ही माझ्यासोबत स्वातीताई ढोले, हिराताई चव्हाण यांना तिघींनाही पहिलं जिल्ह्यातलं निवडून देण्याचं काम या जनतेने केलं. त्यांनी दाखवलेला विश्वास सार्थक करण्यासाठी आजतागायतचा माझा प्रवास आहे. खरं तर ताई, याच्या आधी तुम्ही 4 वेळा विधानसभा निवडणुका लढलात. 4 वेळा जिल्हा परिषद निवडणुका लढलात. जिल्हा परिषदेची एकही निवडणूक नाही की जिथे आशाताईंचा पराभव झालाय. सगळ्या निवडणुका तुम्ही जिंकलात. जिल्हा बँकेची सुद्धा निवडणूक तुम्ही लढलो. लढलेल्या होतात आणि आता ही तुमची जिल्हा परिषदेची 10वी निवडणूक आहे. कसं पाहता? ताईंची तयारी काय आहे? भाऊ एक सांगू? कधी-कधी वाटतं, किती अग्निपरीक्षा महिलांनी द्यायच्या. एकीकडे राज्यकर्ते म्हणतायत की 51% आरक्षण. पण 51% महिलांना आरक्षण देताना त्या महिलेने कितीही कष्ट केले, तर तिला दुय्यम स्थान का? हा प्रश्न मला सतत सतावतो. कारण पुरुषापेक्षा जास्त ताकदीने, बलवान रीतीने आज सगळ्यात मी 34 वर्ष काम करते आहे.
जयवंतीबेन ह्या माझ्या प्रेरणास्थान, ज्यांच्या बोटाला धरून मी राजकारणात आली. प्रमोद महाजनजी हे देखील माझं नेतृत्व होतं. ईशान्य मुंबई. त्यामुळे माझा जन्म तिथला आहे. परंतु इथे माझं जन्मगाव आहे. मी संत महंतांच्या भूमीतली आहे. मी पश्चिम पट्ट्यातली आहे. साधू महाराज वाईकर असतील, या ठिकाणी कोंडाजी बाबा डेले असतील, यांची भगवी पताका खांद्यावर घेऊन मी बाळासाहेब ठाकरे यांच्याही नेतृत्वाखाली काम केलं. आणि त्याचबरोबर आज आपण पाहताय की पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या मंचावर आपण काम करत आहोत. परंतु महिला म्हटलं की का कुणास ठाऊक, महिलेने किती स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तर एक खंत आहे मनात मध्ये की जिजाऊ सारखं आपण होऊ शकत नाही किंवा सावित्रीबाई फुलेंसारखं आपण होऊ शकत नाही. पण जे प्रयत्न करतो आहोत त्यांच्या पायाची धूळ म्हणून का होईना, पण आपल्याला ती ख्याती मिळावी, मग अनेक नावं घेता येतील. परंतु त्याच्यात वेळ न घालवता आपण गोरेंना पाहिलं, सगळ्यांना पाहिलं, सभागृहात देखील अनेक दिग्गजांना पाहिलं. आणि या ठिकाणी आपण विचार केला, लहानपणापासून स्वप्न होतं की रंजला गांजला तोच म्हणावा आपला, आणि त्याच्यासाठी कष्ट करावं आणि तो आनंद मिळवावा, या उक्तीप्रमाणे मी या ठिकाणी काम केलं. परंतु खंत आजही आहे की माझ्यासारखी महिला, काम करणारी महिला, कधीही 34 वर्षाच्या राजकारणात, काल आलेला माणूस आज बदनाम होतो, परंतु आशाताईंनी 34 वर्ष जपलं. ते म्हणजे आपली संस्कृती, संस्कार आणि खऱ्या अर्थाने आपल्या असणाऱ्या लोकांना, माझ्या मतदारांना तरी देखील परीक्षाही द्यावीच लागते. अशी वेळ नाही पाहिजे. जर तुम्ही आरक्षण देताय तर निकषही लावा, कामाचा दर्जा पहा, कर्तृत्व पहा आणि त्या व्यक्तीचं कौतुक करा. कौतुकाची थाप पाठीवर पडली ना की किती लढ म्हटलं तर कष्ट पळून जातात, दुःख कमी होतं आणि हुरूप जादा येतो, चांगलं काम होऊ शकतं. खरं तर आता एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की गेली 34 वर्ष तुम्ही या ठिकाणी नेतृत्व करताय, जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम करतायत. तालुक्यातलं असं एकही गाव नाही, आण्यापासून ते नाण्यापर्यंत प्रत्येक गावामध्ये कुठे ना कुठेतरी बोर्ड दिसतो की आशाताई दत्तात्रय बुचके यांच्या विशेष प्रयत्नातून हे काम झालेलं आहे. या 34 वर्ष काम करत असताना आशाताईंनी काय कमावलं आणि काय गमावलं? कारण की आपण पाहतो की बरेचसे राजकारणी जे आहेत वेगवेगळ्या उद्देशाने राजकारणामध्ये येत असतात. तसा आशाताईंचा उद्देश काय होता? आशाताईंनी काय कमावलं किंवा काय गमावलं? आत्मिक समाधानापलीकडे मी काहीच कमवलं नाही. कारण मी राहते त्याच घरात मी आज आहे. जी पहिली निवडणूक 2002 ला मी लढली, गावाकडे आली, आणि ज्या घरात मी आहे त्याच घरात मी राहते. आणि कमवण्यासाठी मी आलीच नाही, मी जनतेच्या सेवेसाठी आली. माझ्या कुटुंबाचा पाठिंबा इतका प्रचंड होता की माझी मुलं असतील, माझे मिस्टर बुचके असतील, यांनी सगळ्यांनी मला साथ दिली, नातेवाईकांनी पण साथ दिली. आणि मी तर असं म्हणते की नातेवाईक का, आज का नातेवाईक शोधायचे? मी तर त्या काळात बसून म्हणते की जुन्नर हे माझं कुटुंब आहे आणि मी त्याची प्रमुख आहे. मग जात, धर्म, भेद भाव कधी मी केला नाही, कधी कुणाला विचारलं नाही. आणि ही सगळी ताकद जी आहे ती मी ह्या सत्कार्यासाठी, हा जगन्नाथाचा रथ आहे, याला चालवण्यासाठी. आणि जेव्हा रात्री आपण झोपतो ना, तेव्हा एकाचं काम दिवसभरात झालेलं असलं, दोघांचं झालेलं असतं, तर त्याच्यावरच्या हात, चेहऱ्यावरचं स्मित, हीच माझी संपत्ती आहे. खरं तर ताई, तुम्हाला थोपवण्यासाठी आता 3 पक्षांच्या आघाड्या झालेल्या आहेत. शिवसेना उबाटा गट असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट असेल. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन आशाताईंसमोर एक तगडं आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. काय या आव्हानाकडे ताई कसं पाहतायत आणि याला कसं सामोरं जाणार? नाही, प्रश्न असा आहे की आव्हानं किती येतील आणि किती जातील. इंदिरा गांधीजींना सुद्धा या आव्हानांना सामोरे जावं लागलं, स्त्री असून. आणि मग माझ्यासारखी सर्वसामान्य महिला आहे, मला राजकीय पार्श्वभूमी नाही, माझं सासर माहेर आजोळ कोणीच राजकारणात नाही, हे सगळं नसताना मी डिपार्टमेंटची मुलगी आहे. मला लढभय्यपणा जमतो आणि तो चालवत असताना मी केलेल्या कामावर माझा विश्वास आहे, माझ्या मतदार राजावर माझा विश्वास आहे. आणि मतदार राजाची निवडणूक हातात घेणार आहे, मला वेगळं काही करायची गरज नाही. असे कितीही पक्ष ऐकत आले तरी सुद्धा एका चांगल्या कर्तबगार व्यक्तिमत्वाला साथ देण्याचं काम ही आजही जनता
करते आहे आणि करणार आहे. नाहीतर या राजकारणात कोणीच चांगला व्यक्ती येऊ शकणार नाही. खरं तर आणि ताई, महिला तर येणारच नाही. अगदी बरोबर. पण जर तुमच्या सारख्यांना नेतृत्व करायला मिळतंय, 4 वेळा जिल्हा परिषद नेतृत्व केलंय तुम्ही, 5व्यांदा सामोरं जाताय. खरं तर तुम्ही प्रेरणा आहात इतर महिलांसाठी, की ज्यांना राजकारणात येऊन त्या ठिकाणी नेतृत्व करायचंय. एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे ताई. मध्यंतरीचा काळ जर आपण पाहिला, म्हणजे एक 15-20 दिवसांच्या पलीकडे, तर आशाताई बुचकेंना बिनविरोध जिल्हा परिषदेमध्ये त्या ठिकाणी पाठवा, सदस्य म्हणून द्या, असं एक नेरेटिव्ह सेट केला जात होता. हे काय गरज आहे याची? कारण आशाताईंचं नेतृत्व म्हणजे एक लढवय्या म्हणून पाहिलं जातं. एक रणरागिणी म्हणून पाहिलं जातं. हे कोणी नेमकं पेव फुटलं नाही, असं? पण मुळात प्रश्न असा आहे, की त्यांनी म्हणणं सुद्धा त्यांचा मोठेपणा आहे. हां, मनाचा तुम्हाला मोठेपणा. आठवतं का, की मनोहर जोशी सरांना हं. लोकसभेला जेव्हा ते दिल्लीमध्ये होते, मंत्री होते, हं. त्या काळात लालू प्रसाद यादवनी सांगितलं होतं, की असा माणूस की तो पक्ष पाहत नाही, निष्पातीपणाने काम करतो, या व्यक्तीला आपण बिनविरोध दिलं पाहिजे. त्याने आव्हान केलं होतं. हं. परंतु त्याचा फटका बसला हं. मनोहर जोशी सरांना. कार्यकर्ते निवांत राहिले. कार्यकर्त्यांना वाटलं, की जिथे इथं सांगतायत, हं. की बिनविरोध द्यायच्या देशामध्ये सगळ्या चर्चा चालू आहेत. त्यामुळे काम करायची गरजच नाही. परंतु आपल्यासमोर ते एक उदाहरण आहे, की आपण असं डोळे झाकून चालणार नाही. हं. ज्यांनी माझ्यासाठी ही भावना दाखवली, निश्चित मी त्यांचा आदर करते. मी त्यांचा सन्मान करते. कारण येणाऱ्या काळामध्ये मला निवडणूक लढायची नाहीये, हं. पण मला किंगमेकर व्हायचंय. आणि ते होत असताना प्रत्येक व्यक्तीला एकामेकाची साथ लागते. ते डोक्यात ठेवून माणूस विचार करतो, की बाबा नक्कीच आपल्याबद्दल सहानुभूती किंवा आपल्या कामाची पावती देण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. हे सुद्धा कमी नाही ना, हं. असं मला वाटतं. मी अशा दृष्टीने पाहते. खरं तर ताई, याच्या आधीच्या तुमच्या 4 जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि आताची ही 2026 ची होऊ घातलेली जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक, तुम्ही 5व्यांदा सामोरं जातायत. काय त्यावेळेसच्या निवडणुका, आताची निवडणूक, काय फरक जाणवतोय? प्रचंड म्हणजे मला आजपर्यंतच्या ज्या 4 निवडणुका मी जिल्हा परिषदेच्या लढले, आय स्वेअर मला आठवतच नाही, की 16ची निवडणूक तर मी गेलेली होती. म्हणजे माझी अंतविधी करण्याची तयारी केली होती. बापरे! त्याही काळामध्ये नारायणगावकरांनी सांगितलं, की ताई तुम्ही फिरू नका, पण आम्हाला तुम्ही पाहिजे. वेगळ्या वेगळ्या मतदारसंघातून लढत असताना लोकांचं प्रेम पाहिलं, त्यांची कर्तबगारी पाहिली, सगळ्यांनी साथ दिली आणि 4,500 मताधिक्याने आपण निवडून आलो. क्या बात! एका वेळी 4,900 मतांनी आपण निवडून आलो. हे लोकांच्या मध्ये आपण केलेलं कार्याची पावतीच आहे, असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. पण हे कायम टिकवायचं असेल तर चांगले राजकारणी समाजामध्ये उतरले पाहिजेत आणि समाजामध्ये चांगल्या राजकारणांना उतरवताना महिला 51% जे आहे, त्या 51% महिलांचा विचार झाला पाहिजे. त्यांच्या पाठीवर कोणाची तरी थाप पाहिजे, कोणाचा तरी आधार पाहिजे आणि त्यांना लढ म्हणण्याची शक्ती त्यांना मिळाली पाहिजे, ती प्रेरणा मिळाली पाहिजे. हीच इच्छा आशाताईची आहे. ताई, खरं तर ज्यावेळेस तुम्ही त्या गोष्टी आठवता आणि निश्चितच ज्यांनी आपल्याला संधी दिली, आपलं नेतृत्व करण्यासाठी त्यांनी पाठबळ दिलं, तर त्यांच्या बाबत बोलत असताना निश्चितच भरून येतं. तुम्ही भावुक होता. कारण की त्यांचे अनंत उपकार असतात, की त्यांच्यामुळे आपण नेतृत्व करतोय. पण ज्यावेळेस तुम्हाला हे भरून येतं, त्यावेळेस विरोधकांकडून असं तुमच्यावरती आरोप केला जातो किंवा टीकास्त्र डागलं जातं, की याही निवडणुकीला आता रडण्यासाठी गोळ्या खाल्ल्या जातील. या 2 दिवसातली गोष्ट आहे. रडण्यासाठी गोळ्या खाल्ल्या जातील. कसं पाहता? कसं असतं, की कोणी काय बोलावं याकडे लक्ष कधीच वेधायचं नसतं. लक्ष आपल्या कर्तबगारीवर, लक्ष आपल्या कर्तृत्वावर आणि विश्वास आपल्या निश्चितपणाने जो विश्वास आपण आत्मविश्वास घेऊन निघालोय. कारण विश्वासाच्या जोरावर आपण स्थितीचं काबीज करू शकतो. हे आपल्याला मतदार राजाने दिलेला विश्वास आहे आणि माझा विश्वास कधीच डगमगणार नाही. पण मी कोणाचे उपकारही कधी विसरत नाही. ते कायम मी स्मरणात ठेवते आणि त्याच प्रकारे मी एक महिला आहे, मी आई आहे, मी मुलगी आहे आणि निश्चितपणाने अनेक रूपं मी जेव्हा या समाजामध्ये जेव्हा चालवते, त्यावेळेला मला हे विसरून चालणार नाही, की कोण काय बोलतं. तो बोलणारा आहे ना, तो स्वतःच घाबरलेला असतो. हं.
त्याला स्वतःचीच भीती त्याला बोलायला लावते. मी कोणावर टीका करताना तुम्ही मला पाहिलेत का? गरज नाही वाटत ना. कारण माझ्याकडे मीच केलेलं इतकं सांगायला आहे, की दुसऱ्यावर टीका का करायची? कशासाठी करायची? मग जेव्हा तुम्ही दुसऱ्यावर टीका करता ना, त्यावेळी तुमच्यातला कमीपणा दिसून येतो. तो कमीपणा आपल्यात नाही आहे. आपल्याकडे कर्तबगारी आहे. आपल्याकडे आपण ज्या मतदार राजाला सांभाळलं, ज्यांच्या विश्वासावर आपण आज आहोत. मी म्हणजे मी केलं नाही, तर माझ्याकडून करून घेणारा वरचा आहे. हम्म. वरती देव आहे, त्याच्याकडे न्याय आहे आणि त्याच्या न्यायावर माझा विश्वास आहे आणि जनतेवर माझा विश्वास आहे. तर खरं तर याच्या आधीची जी टर्म होती त्या टर्मला तुम्ही नारायणगाव जिल्हा परिषद गटातून त्या ठिकाणी निवडणूक लढवली, जिंकलात सुद्धा. आणि आता तुम्ही ही निवडणूक लढण्यासाठी पुन्हा सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटामध्ये आलात. काय नेमकं कारण काय? कारण वेगवेगळ्या अँगलनी लोक तुमच्याकडे पाहतायत. नाही, याचं कारण असं आहे, की आपण पाहताय, की कोणताही व्यक्ती कुठेही गेला, हम्म. तरी त्याला असं वाटतं, की माझा शेवट कुठे व्हावा? स्वगृही. सोगराई. आणि मग तुम्ही सांगा, की आज आपण एखाद्या जर दाऊदसारख्या व्यक्तीला वाटतं, हम्म. की मला माझ्या देशात, भारतात जागा मिळावी, माझा शेवट तिथे व्हावा. हम्म. एका अंडरवर्ल्ड. रुलरला असं वाटतं, डॉनला असं वाटतं. हा. मी तर एक सर्वसामान्य महिला आहे. मी तर संप्रदायातली आहे. मला वसा आणि वारसा आहे, संस्कृती आहे. हम्म. त्यामुळे मला तर निश्चितपणाने असं वाटतं, की मी संपूर्ण तालुका हे माझं कुटुंब मानलं. मी संपूर्ण तालुक्यातल्या प्रत्येक तीर्थक्षेत्र असेल, असेल, ब असेल, असेल तर ब करण्याचा प्रयत्न केला. तिथे क करण्याचा प्रयत्न केला. त्या सगळ्या देवस्थानांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. आणि मग हे करत असताना रेडा समाधी असेल, मुक्ताई मंदिर असेल, या ठिकाणी ओझर असेल, लेण्याद्री असेल, वडज असेल, त्याचबरोबर आमचं जिथे कुंभमेळा येतो ते माझं गाव असेल पारोंडे. आणि म्हणून या ठिकाणी मला असं वाटत होतं, की मी एवढा सगळा विकास 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 हा ध्यास घेतला आणि संपूर्ण न्याय द्यायचा प्रामाणिक प्रयत्न केला. परंतु न्याय देता 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 कदाचित मी कुठे कमी तर नाही पडली माझ्याच घरात. आणि मग मला असं वाटू लागलं, की आता झालं, खूप झालं, आपण खूप केलं. आता एक शेवटची संधी आपल्या घरात जाऊन घेतली पाहिजे. आपला शेवट आपल्या शेवटच्या म्हणजे आपल्या घरात झाला पाहिजे, स्वगृही झाला पाहिजे. आणि म्हणून मी हा मतदारसंघ निवडला. तसं पाहिलं तर नारायणगावकरांनी मला आजही त्यांचं आव्हान आहे, की ताई तुम्ही नारायणगावच लढायला पाहिजे. पण मी त्यांना सांगितलं, एकदा घोषणा 3 महिन्यापूर्वी आरक्षण झालं, डिक्लेअर त्याच दिवशी त्याच सभागृहात मी डिक्लेअर केलं, की मी माझ्या मतदारसंघात. याचं कारणच असं आहे, की जो काही विकास माझ्याकडून राहून गेला असेल किंवा बाहेर देता 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 बाहेर तुपाशी आणि घरी काही उपाशी तर नाही ना. आणि ज्याला संधी दिली त्याने त्या ठिकाणी जर काही केलेलं दिसत नाहीये, तर आपण ते पूर्ण करणं आपली जबाबदारी आहे. कारण आपल्या शब्दावर लोकांनी त्यांना संधी दिली आणि त्यांनी ती प्रामाणिकपणे पाळली नाही. हा जेव्हा माझ्या लक्षात आलं, तेव्हा मी ठरवलं, की नाही, आता आपल्या घरी 5 वर्षात, आय प्रॉमिस यू, 5 वर्षात 25 वर्षाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे. 25 वर्ष माझ्या लोकांना म्हणजे ज्या असणाऱ्या मतदार राजाला कोणाच्या पुढे हात नाही पसरावा लागला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणून मोठी कामं खूप होतील हो. नितीन गडकरीजींनी आपल्याला शिवनेरीचा सुद्धा करार आम्ही त्या ठिकाणी सह्याद्रीमध्ये जेव्हा झाला, त्याच्यासाठी मी खूप कष्ट घेतले. आणि म्हणून ती रोपवाटिका त्या ठिकाणी स्टँडिंग आपण रोपवाटिका घेतली, ज्या ठिकाणी जसं वणीला वगैरे आहे त्या पद्धतीने. दुसरा क्रमांक आहे आपला, त्याचा करार गेल्या वर्षी झाला. तो पाहिला असेल आपण. अनेक कामं, दाऱ्याघाटाचे कामाबद्दल पण घेतलं. पण मी कधी कधी विचार करू लागली, जेव्हा छोटे छोटे शेतकरी येतात आणि त्यांच्या शेतामध्ये जायला त्यांना रस्ता नाही, घराकडे जायला रस्ता नाही, शाळेतल्या विद्यार्थ्यांना जायला रस्ता नाही, गाळातून ते जातात, 40-40 वर्षाचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यावेळी मला असं वाटलं, की जर आपल्याला मॉडेल करायचं असेल तर आपण आपला मतदारसंघ केला पाहिजे आणि तो सगळ्या जगाला दाखवला पाहिजे. किमान महाराष्ट्रात आपलं एक उदाहरण गेलं पाहिजे, की राळेगण सिद्धी पाहायला जाताना एकदा आमचं जसं आपण गॅस सौदाईनीच्या माध्यमातून या महाराष्ट्रात जेव्हा कोरोना आला, तर एकमेव बारामती किंवा आंबेगाव किंवा दुसरीकडे कुठेही आपल्याला पाहायला नाही मिळालं. पण संपूर्ण सगळीकडचे जेव्हा डेड बॉडीज यायच्या, तर ते नारायणगाव ग्रामपंचायतीच्या गॅस सौदाईनीमध्ये जी आपण उभारली, ब्राह्मण समाजाने त्याचा हट्ट धरला आणि आपण तो करू शकलो, हे त्यांचं पुण्य आहे. आपण फक्त निमित्त आहोत, पण ते करू शकलो
त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीने पण सहकार्य केलं. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मला असं वाटलं की नाही, अशा खूप काही गोष्टी राहून गेल्या आहेत ज्या खरंच गरजेच्या शेतकऱ्यांसाठी आहेत. डीपी गेली की लोक मला फोन करतात. या ठिकाणी हापसी बंद पडलं तर मला फोन करतात. त्या रोजमर्राच्या त्यांच्या गरजा आहेत. की स्ट्रीट लाईट नाहीये, आमच्याकडे लाईट राहत नाहीये, आमच्याकडे सोलर पाहिजे, आमच्याकडे या ठिकाणी रस्ता नाहीये, आमच्याकडे पायवाटाने जाताना सुद्धा मुलांना चालता येत नाहीये. आपण बघितलं असेल की बेल्ल्यामध्ये सुद्धा 40 वर्षाचा प्रश्न आपण सोडवला. पद्धतीने आता इथे आदिवासी विभागामध्ये पण आपण प्रश्न सोडवला. आपण काही पाहत नाही, आपण फक्त समोर येणारा व्यक्ती, त्याची गरज, त्याची निकड आणि त्याला न्याय, एवढंच फक्त आपल्या आयुष्यात आपण उत्तम उदाहरण ठेवलं आणि त्याला अनुसरून न्याय देण्याचा प्रयत्न केला. खरं तर एक महत्वाचा प्रश्न विचारणार आहे. अ, स्वतःच्या मतदारसंघामध्ये बऱ्याच नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींना कामं पूर्ण करता येत नाही किंवा जी अपेक्षा असते मतदारांची ती अपेक्षा पूर्ण करता येत नाही. तुम्ही तर तुमच्या मतदारसंघामध्ये काम करता आणि तालुक्यात जिथे कुठे काय गरज असेल तिथेही निधी देता. हे जमतं कसं आशाताईंना? काय आहे की ज्या वेळेला तुम्ही व्हाईट कॉलर असता ना, ज्या वेळेला तुम्हाला विरोधी पक्षाचं बळ कळतं ना, हं. आणि ज्यावेळी तुम्ही कंटिन्युटी राहता, हं. म्हणजे सलग लोकांनी मला ते संध्या दिल्या ना, हं. त्यामुळे लोकांना न्याय देता आला. हं. आणि न्याय देता येताना कसं असतं की अध्यक्षपद असेल तर किती वर्षासाठी, त्याच्यानंतर तो बिचारा खाली शिकेपर्यंत, कळेपर्यंत आणि पुढे जाईपर्यंत त्याचा कार्यकाळ संपलेला असतो. तर मला 24 वर्ष मिळाली, ज्यातली की 20 वर्ष मला जिल्हा परिषदेमध्ये सतत त्या कामाचा पाठपुरावा, त्या कामांसाठीचं कष्ट घेता आलं आणि कामांना न्याय देता आला. परंतु पुढची 4 वर्ष जी आत्ताची आहेत, सगळे घरी बसले होते, नगरसेवकांपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती. पण त्या काळात सुद्धा भारतीय जनता पार्टीने माझ्यावर विश्वास टाकून मला नियोजन समिती दिली आणि माझी इच्छा होती खूप की नगरपालिकेच्या हद्दीत मला काम करता का येत नाही. 10-20 लाखाचं काम सुद्धा मी करू शकत नाही, कारण जिल्हा परिषदेला तिथे निधी वर्ग करता येत नाही. पण पक्षाने माझी हौस पूर्ण केली, मला पदावर घेतलं आणि मी त्याला इतका न्याय दिला की 4 वर्ष आत्तापर्यंत मी सलग नियोजन समितीतून सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करू शकले. हे तुमचं व्ह्यू, तुमचा उद्देश, तुमचा यम काय आहे याच्यावर निर्भर असतो आणि त्याच्यासाठी रात्रंदिवस कष्ट करावे लागतात. त्याचा अभ्यास करावा लागतो आणि अभ्यास करण्यासाठी काय असावं लागतं? मनातली इच्छाशक्ती, मनातला आत्मविश्वास आणि तेच करायचंय, करून द्यायचंय, दाखवायचंय, ही जिद्द. या जिद्दीमुळेच निश्चितपणाने मी हे सगळं करू शकतो. खरं तर ताई, विरोधकांनी त्या ठिकाणी आघाडी केलेली आहे 3 पक्ष एकत्र येऊन. कारण हाही प्रश्न एक महत्वाचा आहे. कारण वरती भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात धनुष्यबाण ही युती आहे. मग इथे जिल्हा परिषदेला का करू शकला नाहीत? किंवा तसा काही प्रस्तावच आला नाही की तुमची इच्छाशक्ती नव्हती की जुन्नर नगर परिषदेला जे युतीचं तुम्ही प्रयत्न केलात पण तिथे काहीतरी माशी बिनसलं. शिंकले, बिनसलं. मग तो अनुभव म्हणून तुम्ही आता लागलीच सुरू असलेल्या जिल्हा परिषद युती करण्याचं टाळलं? नाही, काय असतं की प्रस्ताव यावा लागतो. हं. कारण आपण आपली शक्ती त्याही वेळी दाखवली. हं. कारण नगरपालिकेत एवढा गोंधळ झाल्यानंतर सुद्धा सगळ्या जगाने पाहिला. आता कर्तृत्वान व्यक्तीला जर त्या ठिकाणी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करता आलं नाही, त्यांचीच जर फसवणूक झाली, जिल्ह्याच्या प्रतिनिधीची फसवणूक त्याचे खालचे कार्यकर्त्यांनी केली असेल, तर आपण कुणाला दोष देण्यापेक्षा आपण सावधगिरीचा मुद्दा पुढे घेतला पाहिजे. आपण सगळ्या जागा, त्यावेळी सुद्धा माझ्याकडे 9 आणि 10 वॉर्ड सोडला तर सगळीकडचे म्हणजे उभे राहणे उमेदवार होते. 5, 9, 10 याच्यामध्ये आम्ही थोडं कमी होतो. आम्हाला माहिती होतं ते कठीण आहे. बट बाकीच्या जागा आम्ही लढू शकलो असतो. पण आम्ही असा विचार केला की युती होत असेल तर ठीक आहे ना, की 4 जागा आणि 2 मैत्रीपूर्वक लढत असं आम्ही ठरवलं. पण त्याच्यात सुद्धा इतका गोंधळ झाला की थोडी मानसिकता ढासळली, की जेव्हा तुम्ही आणि मी बोलतोय आणि तुम्ही आणि मी निर्णय क्षमता असणारे आहोत, जर तालुक्याचा प्रतिनिधी ते ठरवतोय तर तिथे काही चूक होणार नाही. महेशदादा लांडगे होते, त्या ठिकाणी प्रदीपदादा कंद होते आणि त्यांनी बसून जेव्हा हे ठरवलं आणि आम्हाला विचारलं की हे चालेल का, तुम्हाला काय हवंय, त्यांनी कुठली चूक केली नाही. आम्ही सांगितलं ठीक आहे, चालेल ना, काही अडचण नाही, करू आपण. परंतु ज्यांनी हे ठरवलं त्यांचाच समोरच्याने घात केला. मग आपण दोष कोणाला द्यायचा?
मग यावेळी आपण ठरवलं की नाही, आपण सगळ्या जागा लढवायचं, सगळ्या जागांचे फॉर्म भरायचे. परंतु आजही जर असा प्रस्ताव चांगल्या पद्धतीचा आला तर आमची आजही मानसिकता आहे. आम्ही असं म्हणत नाही की एक चूक झाली म्हणजे माणूस चुकीचा ठरला. बरोबर. संधी मिळाली पाहिजे, संधी दिली पाहिजे आणि संधीचं सोनं केलं पाहिजे, सोनं केलं पाहिजे. निवडून येणं हा निकष असतो आणि निवडून येण्याचा निकष ज्याच्याकडे आहे त्याला संधी देण्यासाठी आपण एकमेकाची तडजोड केली. आशाताईंना अजूनही युतीची आशा आहे? का नसावी? कारण जर सगळेच आज आपण पाहताय वरच्या राजकारणात काय चाललंय, तर माझ्यासारख्या एका राजकारणीला एवढ्या वर्ष राजकारणात राहून जर हे गणित उमगलं नाही तर मी गणितच सोडू शकत नाही. आणि म्हणून जर असं कधी घडणार असेल तर त्यामध्ये निश्चितपणाने माझ्यासारखी प्रतिनिधी विचार असं करेल की 2 व्यक्ती चांगल्या निवडून आल्या, राजकारण ज्या पद्धतीने चाललंय त्याच्यामध्ये चांगले लोक आले तर चांगली कामं आणि लोक जनतेला न्याय मिळेल. कारण जिल्हा परिषद पंचायत समित्या ह्या सटवीच्या रूपाने येतात. 5 वर्ष तुमचं भाग्य बदलतात आणि ते 5 वर्षाचं भाग्य बदलण्यासाठी वेळ देणारा, कष्ट करणारा, स्वतःला वाहून घेणारा आणि जनतेसाठीच असणारा जनतेचा शिलेदार असला पाहिजे. तसा मिळणार असेल तर नक्कीच. खर तर ताई, निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, तुमचे प्रचार दौरे सुरू आहे, तुमचा अधिक वेळ घेणार नाही, पण शेवटचे एक महत्वाचे 2-3 प्रश्नांना मला त्या ठिकाणी हात घालणं महत्वाचं वाटतं. कारण की हे माझे प्रश्न नाही तर हे जनतेचे प्रश्न आहेत. जनतेमधून असं बोललं जातं की आशाताई बुचके ह्या आक्रमक आहेत. अधिकाऱ्यांनी जर कामं नाही केली तर डायरेक्ट फोन उचलतात, फोन लावतात आणि त्यांना धमकवतात. आणि तुमचे कॉल रेकॉर्डिंग्स व्हायरल झालेत, तुमच्या व्हिडिओ पण व्हायरल झालेत. का ताईंना ही भूमिका घ्यावी लागते? मला असं वाटतं भाऊ, कुणाला काय वाटतं आणि कोणी काय व्हायरल करावं त्याच्याकडे आपलं लक्ष नसावं. आणि जर इतकं घाबरायचं असेल तर राजकारणात उतरूच नाही हो त्यांनी. राजकारण कुणाचंही काम नाही. हे भल्या भल्या ज्याच्या मनगटात जोर आहे ना तोच करू शकतो. 34 वर्षात कितीतरी केसेस, पण जनतेसाठी, स्वतःसाठी नाही. आम्ही हायकोर्टापर्यंत आणि सगळीकडे पर्यंत पोहोचलो, पण आज तागायत कोणी असं बोट करू शकत नाही. कारण आम्हालाही कळतं. डिपार्टमेंटची मुलगी मी आधीच सांगितलं, या ठिकाणी माझ्या जनतेला, माझ्या शेतकऱ्यांना, माझ्या महिलांना, माझ्या विद्यार्थ्यांना जर न्याय मिळत नसेल, त्यांना सकस आहार मिळत नसेल, माझ्या महिलांना त्या ठिकाणी बचत गटाच्या नावाखाली त्या ठिकाणी पिळवणूक केली जात असेल, रेशनिंग कार्ड काढायला गेलं तर त्रास होत असेल, त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेलं तर त्यांच्यावर अन्याय झाला तर न्याय मिळत नसेल, तर अशा वेळेला आशाताईंनी गप्प बसावं आणि पाहत राहावं. नो वे. याच्यासाठी नाही मला निवडून दिलंय, मला त्यांना न्याय देण्यासाठी निवडून दिलंय. आणि म्हणून कोणताही प्रश्न येऊ, कोणताही कितीही मोठा प्रश्न असो, त्याचं उत्तर शोधणं हेच लोकप्रतिनिधीचं काम आहे. मग ते कसं करायचंय? खुर्ची निर्माण केली आहे ती जनतेसाठी, पगार दिला जातो तो जनतेसाठी. त्या खुर्चीसाठी जनता निर्माण नाही केली आहे, याचा विसर ज्यांना पडतो त्यांच्या सोबतच असं वागावं लागतं. आणि शाम दाम दंड भेद हे आपल्या पूर्वजांनीच आपल्याला सांगितलंय. आपण आधी प्रेमाने सांगतो. जर तो व्यक्ती ऐकणार नसेल किंवा त्रास देणार असेल तरच, आणि आपल्यापर्यंत कोणी कंप्लेंट घेऊन आलं तरच आपण ते करतो. त्यामुळे मी विरोधकाची अजिबात काळजी करत नाही. म्हणजे विरोधक त्यांना पोचणारा आहे आणि मी माझ्या जनतेसाठी आहे. खर तर असाही तुमच्यावरती आरोप होतो की ज्यांना तुम्ही संधी दिली त्यांच्याच तुम्ही विरोधात उभं राहिलात. म्हणजे सोयीनुसार आशाताईंनी राजकारण केलं, त्यावेळेस ते संधी दिली, ताई खाली गेल्या, दोघेही झडपी झाले. आता पुन्हा ज्यांना संधी दिली ते तुम्ही एकमेकाच्या समोर लढताय. असं तुम्हाला वाटत नाही की तुम्ही प्रश्नच चुकीचा मांडताय? मी ज्याला संधी दिली त्याने माझे उपकार जाण ठेवली पाहिजे होती. कारण तेव्हा माझे ते पाय धरत होते, ते विनवण्या करत होते, ते राष्ट्रवादीमध्ये जाऊन इंटरव्ह्यू देऊन आलेले होते, तिथे पैसे भरून आले होते 10,000 रुपये. पण मी तो विचार केला नाही. मी त्यांना सांगितलं, माझ्या जनतेने तुम्हाला मान्य केलं ना, माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मान्य केलं ना, तुम्हाला नक्की संधी दिली जाईल, पण त्याचं सोनं करा. पण तुम्ही इतके पराक्रम केले 5 वर्षात की तुम्ही जनता सोडली वेगळ्याच फंदात पडत राहिली. मग आता तुम्ही सांगा, त्यांनी केलेले कारनामे मी इथे बोलले पाहिजे का? त्यांना वाचवण्याचं काम देखील मीच केलंय आणि हे तुम्हाला जग जाहीर माहिती आहे. माफी पण त्यांनीच मागितली आहे. आणि म्हणून त्यांनी विचार करायला पाहिजे. हा तो त्यांचा विचार आहे, त्यांची विचारसरणी आहे, त्यांचे संस्कार आहेत, माझे नाही.
मी जर म्हणते की माझी शेवटची संधी आहे, मला याच्यानंतर किंग मेकर व्हायचंय, किंग नाही व्हायचंय. हं. मला चांगले लोक निर्माण करायचे, चांगले राज्यकर्ते तयार करायचे, चांगल्या महिला समाजामध्ये आणायच्या आहेत. तर मला ही संधी 5 वर्षाची देण्यामध्ये काहीच कठीण नव्हतं. हं. उलट त्यांनी जर तसं केलं असतं तर मी मोठ्या पदावर त्यांना बसवून, राज्यात सरकार आहे, केंद्रात सरकार आहे, देवेंद्रजी सुद्धा काही सांगितलं तर नाही म्हणत नाही, चंद्रकांत दादा नाही म्हणत नाही, आणि या ठिकाणी आपण जे पाहिजे ते द्यायला तयार आहोत. मग अशा वेळी माणूस काय विचार करतो की ज्याने आपल्याला संधी दिली त्याचा विचार पहिला, आणि शेवटची घेणार आहे. तुम्ही सांगा हो, राजकारणात मी आलो की लगेच माझा मुलगा, माझी मुलगी, लगेच लोक लाईनी लावतात. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये 24 वर्षात माझ्या कुटुंबातली एक व्यक्ती दाखवायची, माझा मुलगा, मुलगी, जे लायक आहेत, योग्य आहेत, पण कधी या तालुक्यात कोणाच्या दारात नाही, कोणाला दम द्यायला नाही, कोणाला धमकवायला नाही, किंवा कोणाकडे मागायला नाही. आले तर फक्त मताची झोळी पसून येतात. लायक असून सुद्धा मी राजकारणात माझा उत्तराधिकारी निर्माण केला नाही. माझे उत्तराधिकारी कोण होणार आहेत? जे जनतेला न्याय देतील, आणि इथल्या जनतेतला असेल, माझ्या घरातला नसणार आहे. आणि मग जिचं आपण आतापर्यंतचं कार्य पाहिलं, ज्या ताईने आतापर्यंत जे जे बोलले ते खरं करून दाखवलं, किंवा त्याच्याशी प्रामाणिक राहिल्या, तुम्ही पण प्रामाणिकपणा दाखवायला पाहिजे. जर आशाताईंना सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटातल्या लोकांनी संधी दिली तर गटातल्या लोकांना काय फायदा होईल? 1 मिनिट मी तुम्हाला थांबवते. दिली नाही, त्यांनी हातात घेतली. घेतली 100 नाही, 101. माझ्या गाडीचा नंबर आहे, 101% सांगते की माझी जनता माझ्या पाठीमागे आहे, आणि ती मतदार राजा आहे. मतदार राजाला कमी लेखू नका, आणि मतदार राजा ठरवेल तेच या ठिकाणी घडणार आहे. तुम्ही किती होता त्याचा काही उपयोग नाही. होऊ जे शकतं असं? आता 101%. तुम्हाला सांगते की आता येणारे सांगतात, ज्यांना मी बाजार समितीला आणलं, मी रात्रीच्या 1 वाजता एवढा राडा करून एका मताने आणलं, ते सुद्धा आज जर मी नातेवाईकाकडे आलोय, तुम्हाला आज नातेवाईक आठवले, कुठे गेला होता तो एवढ्या वर्ष? मुंबई सुटत नव्हती, बँक सुटत नव्हती, आता तुम्हाला आठवायला लागले नातेवाईक. माझं कुटुंब हे जुन्नर तालुका आहे, आणि मी त्याची प्रमुख आहे. त्याग करायचा माझ्या जनतेसाठी, काम करायचं जनतेसाठी. मला काही एक मिळवायचं नाही, पण गेल्यानंतर माझं नाव घेतल्याशिवाय इतिहास पुरा होणार नाही, एवढंच मला पाहिजे, दुसरं काहीच नको. आशाताई, आता म्हणजे तुम्हीच म्हणालात की दिली संधी, 100% तुम्हाला त्याच्यासाठी शुभेच्छा आहेत, आणि नक्कीच तुमचं कार्यकर्तृत्व मोठं आहे. सावरगाव कुसूर गटातल्या जनतेला काय भेटणार, किंवा ताई काय देणार? मी जे आतापर्यंत मनात योजलेलं आहे, आपण बघा कुठे बाहेर गेलो, म्हणजे बाहेर जी मुलं जातात तुमच्यासारखी आणि बाहेर घडतात, त्यावेळी ते तिथलं माहोल पाहतात, शहरं पाहतात, आणि त्यांना वाटतं माझ्याही गावात असं झालं पाहिजे, माझ्याही ग्रामीण भागात हे घडलं पाहिजे. त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं ना, एक मॉडेल तयार करणार, आणि त्या मॉडेलमध्ये माझ्या शेतकऱ्यांचे प्रश्न, माझ्या महिलांचे प्रश्न, माझ्या युवकांचे प्रश्न, त्यांच्या नोकऱ्यांचे प्रश्न, जे की आजपर्यंत लोक फक्त बोलली, आपल्याला करून दाखवायचे. मी प्रकाश जावडेकर भाऊकडनं 2 कोटी रुपये आणून आता 4 ठिकाणी, वडगाव आनंद असेल, या ठिकाणी पिंपळगाव जोगा असेल, तिथे कामं चालू आहेत. त्या ठिकाणी इथे जुन्नरमध्ये नारंगावला चिमनवाडीच्या रस्त्यावर तर तयार आहे. बचत गटांचे त्या ठिकाणी G+1 आपण त्या ठिकाणी उभारण्या केल्या. का? तर माझ्या महिला कष्ट करून जे बनवतात ते विकण्यासाठी पर्यटनाच्या माध्यमातून मला एक प्रकल्प असा आणायचा आहे की माझ्या महिलांना रोजगार फोनवर आला पाहिजे, फोनवर त्यांना ऑर्डर मिळाल्या पाहिजेत, आणि ते मला करून दाखवायचंय. या ठिकाणी शिक्षणाच्या दर्जामध्ये पुढे जाण्यासाठी संध्या, त्यांना रोजगार मिळण्यासाठी, युवकांना युवतींना संध्या उपलब्ध झाल्या पाहिजेत, त्याच्यासाठी काम करायचंय. आणि या मॉडेल बघायला या राज्यात नाही, देशातून लोक येतील. तेव्हा आपण पुन्हा एकदा असंच बसू आणि चर्चा करू. तुम्हाला देखील भावी वाटचालीसाठी, आणि त्यावेळी तुमचं मोठं स्टुडिओ, स्वतःचं स्टुडिओ, आणि त्या ठिकाणी बसून आपण गप्पा करूया. आणि मला त्या चहा पिता पिता गप्पा खूप आवडतात. निश्चितच ताई, मनापासून धन्यवाद. एक शेवटचा महत्वाचा प्रश्न, खरं तर ताईंबरोबर किती वेळ तासन तास गप्पा मारल्या तरी वेळ अपुरा पडेल, इतके मुद्दे आहेत तुमच्याकडं.
आमच्या LDTV मराठीच्या माध्यमातून तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल? कारण तुम्ही 5व्यांदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जाताय. ही 10वी निवडणूक आहे तुमची. मी माझ्या मतदारांना एकच विनंती करेल, की आज आपण सर्वजण 5 वर्षाचा बाळ सुद्धा आपल्याला शिकवतं. मोबाईल हातात घेतला तर तो म्हणतो, "अरे, असं नाही, असा गेम खेळायचा असतो." मग एवढ्या लहान बाळाला कळतं. तर आपण तर सगळे म्हणजे तुमच्यामुळे आम्ही आहोत. फक्त आपला लोकप्रतिनिधी कसा असावा, तो किती जागरूक असावा, तो किती वेळ देणारा असावा आणि त्याने आत्तापर्यंत काय केलं? हं. एक मुलगी लग्नाची बघायची असेल तर तिचं सगळं आपण खानदान शोधून काढतो. तसं इथे तर आपण त्यांच्या हातात 5 वर्ष देणार आहोत. त्यांनी नेमकं आतापर्यंत काय केलं आहे? भविष्यात काय करणार आहे? आणि शेवटचं असं, की 5व्यांदा जेव्हा ताई तुमची निवडून जाणार आहे, तेव्हा ह्या जुन्नरची आन, बान आणि शान दिल्लीच्या तख्तावर पोहोचणार आहे. कारण सलग वेगळ्या-वेगळ्या मतदारसंघातून निवडून येणारी ही तुमची ताई, तुमची लेक आहे आणि ह्या जुन्नर शिवभूमीतली कन्या आहे. ही जिजाऊची लेक आहे आणि हिचा सन्मान करण्याची संधी माझे मतदार राजा वायाला घालवणार नाही. ते मला निश्चितपणाने स्वतःचे आशीर्वाद देतील, हा विश्वास मला आहे. खरं तर ताई, तुमचं कार्यकर्तृत्व इतकं मोठं आहे, तुमच्या विकास कामांचा झपाटा इतका आहे, की सहज जनसामान्यांकडून बोललं जातं, की अगदी आमदार खासदारालाही लाजवेल असं कार्यकर्तृत्व अशा ताईंचं आहे. तुम्ही 5व्यांदा या निवडणुकीला जिल्हा परिषदेच्या सामोरे जातायत. तुमची एकंदरीत सगळ्या निवडणुका पाहिल्या तर ही 10वी निवडणूक आहे. तुम्हाला LDTV मराठीच्या वतीने या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. आपण वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात. आपले मनापासून धन्यवाद. माझ्या देखील आमच्या राज्य सरकारकडनं तुमच्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपण खूप मोठं व्हावं आणि आमच्या ह्या भगिनींना सुद्धा आमचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी संधी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्याची सौ पण आहे. येस. कारण दोघे जोडीला असलात की जरा खूप बरं वाटतं. मोठी साथ आहे. ओके. धन्यवाद ताई.